तर हे बघा आत्ता जस्ट ना आम्ही पोचल्या मम्मीने नुसतं दादा काय बाहेरच बसलाय. पोचल्या मम्मीने कपडे चेंज केले. कुठे गेली काय कराल कुठे गेलीस मम्मी? किती वाजले बघा 7 वाजले. मम्मी ओ ओले पाय घेऊन आले. आल्या कामाला सुरुवात झालेली आहे. काय करणार? कट्टा धुवून घेतले. आता चालू आहे फरशी पुसणे. कामाचं काय वाटत नाही मला. ह्या गोष्टीचं मोठं दुःख आहे की माझे वडील एकटेच राहतात. हो आता सगळं आवरलंय. आता मी तसं ना बरोबर 6 वाजता इथे आले. 6 वाजता आल्यानंतर थोडंसं पप्पांना आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. चहा बनवला होता. चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं थोडीशी भांडी होती ही भांडी केली. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणणार मग ही काय आल्यानंतर हेच दाखवते. तर मग म्हटलं सगळं दाखवायला नको. 7 वाजले बरोबर. 7. बापरे 1 घंटा झाला. मी ना पहिला एकदा पुसून घेतलं होतं आणि ह्या फरशीवर ना अजून मला थोडंसं लिक्विड घातल्यामुळे पाय सरकल्यासारखी वाटत होते. म्हणून आता पूर्णच होता हा ना ओला होता तो पूर्ण सुका करून घेतला आणि आता म्हटलं थोडंसं सुकं असं मारून घेऊया. असलं गरम व्हायलंय. संध्याकाळचं तिकडे ना थंडी वाजते पण आता मला व्हायला गरम. फॅन लावलाय ना. फॅन लावलाय पण काय करू. आई आईचा फोटो आम्ही तो लावला. आईकडे आई निवांत आपली फोटोच बसली. नेकेच नाही तर कामाला लावून. पप्पा आज मी 10 मार्च आहे. आज लग्नाचा वाढदिवस आहे. तरी पण म्हटलं आज यायचं कारण की पप्पांची तब्येत नाहीये ठीक. त्याच्यामुळे मग असू दे म्हटलं. माझ्या आनंदापेक्षा माझ्या पप्पांचं सध्याला बघणं गरजेचं आहे. त्याला ताप खूप आहे. मग म्हटलं आज जाऊया. चला आता पण हे बघ तिकडे येऊ नका 2 मिनिटं वाढू दे जरा पाय उठतात. हा कुठे चाललेस? कुठे चाललेस? हे आता पोचतो जरा. हे बाबाने लाकडं गोळा करून ठेवले. लाकडं नाही ते काय बोलतात त्याचं नारळाच्या झाडाचे ते हे पडले सगळं फांद्या. आमचं परडं बघा किती मोठा आहे. ते बघा झाडं किती उगवतात. हे आम्ही कोल्हापुरातून आणलं होतं. हे आंब्याचं झाड आईने लावलेलं. आंब्याची आई किती मोठं झालं. आणि लिंबू अजून छोटेच कसे काय. त्यावेळेला चालू होते त्यावेळेला थोडे मोठे होते.